जरांगेंच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस. पोलिसांकडून पुन्हा एक दिवसाची परवानगी. आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, जरांगेंचा इशारा. जरांगेंना अशक्तपणा, चालताना आधाराची गरज. आजपासून आमरण उपोषण करणार, पाणी पिणं बंद करणार. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक आणि एक दिवसीय अधिवेशन बोलावून 24 तासात निर्णय घ्यावा. मराठा आरक्षणाबाबत सुप्रिया सुळे यांची मागणी. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची आज बैठक होण्याची शक्यता. तीनही नेते बैठक घेऊन मराठा आरक्षण आणि आंदोलनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता. सलग चौथ्या दिवशी मराठा आंदोलकांची आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसरात मोठी गर्दी. मुंबईकरांना काढावी लागते गर्दीतून वाट. मराठा आंदोलकांची मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी मोठी कसरत. सीएसएमटी रेल्वे स्थानकात शोधावे लागतायत चार्जिंग पॉइंट. सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा 109% जास्त पावसाचा अंदाज. अनेक ठिकाणी पूर आणि भूस्खलनाच्या दुर्घटनांची शक्यता. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.